नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? बघा, एक प्रश्न आले तुमच्यासाठी घेऊन. प्रश्न काय म्हणतो पाहूया. एका त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या मापाचे गुणोत्तर 4 जसे 5 जसे 6 आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान अंतरकोणाचे माप किती? मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. इथं काय करायचं माहितीये का? मला सांगा रे, तुम्हाला त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे गुणोत्तर दिले 4 जसे 5 जसे 6. आता सर, त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या मापाची बेरीज किती असती? 360 असते. मग कसं रे? इकडे बघा बरं. आता हा एक त्रिकोण एक छोटासा काढतो. हे त्रिकोणाचा मित्रांनो, हे ना, हे असतात बघा बाह्य कोन. समजा आपण ए बी सी ही त्रिकोणाची झाली बाह्य कोन. या ए बी सी या तिन्ही त्रिकोणाच्या बाह्य कोनाची बेरीज असते 360. पण इथे विचारलं काय, तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान अंतरकोणाचे माप किती? मित्रांनो, त्रिकोणाचा बाह्य कोन आणि त्रिकोणाचा आंतरकोन, त्रिकोणाचा बाह्य कोन, त्रिकोणाचा आंतरकोन, त्रिकोणाचा बाह्य कोन, त्रिकोणाचा आंतरकोन, या दोघांची बेरीज असते 180°. मग सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे? त्यांनी त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे गुणोत्तर दिले. अगोदर आपल्याला बाह्य कोन 4 जसे 5 जसे 6 दिलेत ना, त्या बाह्य कोनांचे माप करावं लागतील. का बरं? कारण ज्या त्रिकोणाचा सर्वात मोठा बाह्य कोन आहे त्याचा संलग्न असणारा अंतर्गत आंतरकोन हा लहान असतो. आणि आपल्याला त्या लहान अंतरकोनाचं माप विचारले. ओके, मग आता इथं काय करायचं आपल्याला? त्यांनी बाह्य कोनाच्या मापाचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला? 4 जसे 5 जसे 6. ओके, मग आपण काय करू? हे 4 जसे 5 जसे 6 गुणोत्तर आहे ना, याला संख्येत कन्वर्ट करताना आपण असं म्हणू की हे 4x हे एका कोनाचं माप आहे, हे 5x हे दुसऱ्या कोनाचं माप आहे, आणि 6x हे तिसऱ्या कोनाचं माप आहे. आता मित्रांनो, हे झाले त्रिकोणाचे बाह्य कोन. त्रिकोणाच्या बाह्य कोनाची बेरीज असते किती रे? 360 असते. मग आपल्याला एक्स फॅक्टर मिळून जाईल. मग आपल्याला त्रिकोणाचे बाह्य कोनाचे माप मिळून जातील. 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, म्हणजे काय झालं रे? 15x बरोबर 360. मग आता 15 1 15, 15 2 30, उरले 6, 60 झाले. 15 चौक 60, म्हणजे मित्रांनो x बरोबर आपल्याला भेटलं 24. आता मला सांगा, आपल्याला पाहिजे त्रिकोणाचा सर्वात मोठा बाह्य कोन. मग बाह्य कोन मोठा पाहिजे तर 4 5 6 या तिघांपैकी मोठा कोणता आहे? 6 आहे, म्हणजे 6x. ओके, तर एक्स फॅक्टर आपल्याला 24 मिळाला ना. 24 गुणिले 6 करायचं, 24 सख 144 आहे. मग 144 जे असतं मित्रांनो, हे आपला त्रिकोणाचा सर्वात मोठा बाह्य कोन असणार. ओके, मग आता आपल्याला सर्वात मोठा बाह्य कोन मिळाला. बघा, आता सर्वात लहान आंतरकोनाचे माप किती म्हणतंय मित्रांनो? ज्या कोणाचा सर्वात बाह्य कोन मोठा असतो त्रिकोणाचा, त्याचा आंतरकोन हा लहान असतो. मग मला सांगा, आता आपण समजूया की इथं 144 अंशाचा हा वाला बाह्य कोन आहे आपला. मग याचा आंतरकोन हा लहान असायला पाहिजे, पण त्याचं माप किती हे विचारलं. मग मी अगोदर तुम्हाला काय सांगितलं? त्रिकोणाचा बाह्य कोन आणि आंतरकोन या दोघांच्या मापाची बेरीज असते 180°. मला सांगा रे, 180° असते तर 180 मधनं 144 गेले, राहिले किती? 36. म्हणजे या 180 मधनं आपण जर हे त्रिकोणाचा बाह्य कोन जर वजा केला 144, तर उरतं आपलं ते म्हणजे किती? 36°. हा आपला असायला पाहिजे त्रिकोणातील सर्वात लहान आंतरकोन, ज्याची माप दिली आपल्याला 36° आले. ओके.